Hello, welcome to my channel Easy English Grammar. Today we are going to learn future perfect continuous tense. Future perfect continuous tense describes an action that will have been ongoing for a duration up to a specific point in the future. म्हणजे अशी क्रिया जी भविष्यात एका विशिष्ट वेळेपर्यंत चालू राहिलेली असेल. फॉर एक्झाम्पल, I will have been living here for 10 years by next month. म्हणजे पुढच्या महिन्यापर्यंत माझी इथं राहण्याची क्रिया चालू असेल. थोडक्यात काय सांगता येईल तर हाऊ लॉंग अन ॲक्शन विल हॅव बीन प्रोग्रेस, म्हणजे एखादी कृती किती काळ चालू राहणार आहे हे दर्शविण्याचं काम फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ करत असतो. कोणताही काळ आपण शिकत असताना प्रथम त्या काळाचे आपण काय करतो तर चार्ट लिहून घेतो आणि पूर्ण जे प्रोनाउन्स आहेत त्याबरोबर आपण हा चार्ट शिकत असतो. तर प्रथम चार्टचं निरीक्षण करा. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा हा चार्ट आहे. हे सिंग्युलर नंबर, प्लुरल नंबर, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. फर्स्ट पर्सन सिंग्युलर आय, प्लुरल वी, मी आम्ही. सेकंड पर्सन सिंग्युलर नंबर यू, प्लुरल नंबर यू तू तुम्ही. थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर ही सी इट आणि त्याचा अनेकवचन दे. म्हणजे पुरुषवाचक ही पुरुषवाचक एकवचन, सी स्त्रीवाचक एकवचन आणि इट म्हणजे प्राणी पक्षी किंवा निर्जीव गोष्टी यांच्यासाठी आपण इट हे सर्वनाम वापरतो आणि ह्या सर्वांचं अनेकवचन दे. आता इथं सर्व हे प्रोनाउन्स आहेत. वाक्य बघा काय आहे. आय विल हॅव बीन टीचिंग फॉर द होल डे, म्हणजे माझी ही शिकवण्याची क्रिया विशिष्ट वेळेपर्यंत चालू राहिलेली असेल. मग विशिष्ट वेळ कोणती तर द होल डे, म्हणजे पूर्ण दिवस शिकवण्याची माझी ही क्रिया चालू राहिलेली असेल. अशी वाक्य दर्शविण्यासाठी ह्या टेन्सचा वापर केला जातो. आता कोणताही टेन्स शिकताना आपण काय करतो तर पहिल्यांदा त्याचं सेंटेन्स कन्स्ट्रक्शन फॉर्म्युला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो. आता कोणताही परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हटलं मग तो प्रेझेंट असेल, पास्ट असेल किंवा फ्युचर असेल तर त्यात काय असतं ह्याची रूप असतात आणि बिन प्लस क्रियापदाला आय एन जी प्रत्यय. मग ह्याच्या रूपात फक्त बदल होतो अकॉर्डिंग टू टेन्स. मग प्रेझेंट टेन्समध्ये आपण हॅव हॅज वापरलं, पास्ट टेन्समध्ये हॅड वापरलेलं आहे. आता आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स करत आहोत. मग आपण इथं काय वापरणार तर विल हॅव. हॅवचं भविष्यकाळी रूप विल हॅव. मग सेंटेन्स कन्स्ट्रक्शन फॉर्म्युला कसा तयार होतो तर बघा, फर्स्ट सब्जेक्ट, त्यानंतर विल हॅव. विल हॅव काय आहे हे तर हॅव हे सहाय्यकारी क्रियापद म्हणून इथे या वाक्यात वापरलंय. मग ह्या सहाय्यकारी क्रियापदाचा हा भविष्यकाळ आहे. कोणता तर विल हॅव प्लस बिन प्लस वर्ब विथ आय एन जी फॉर्म प्लस ओ. कशी वाक्य रचना आहे बघा. विल हॅव प्लस बिन प्लस वर्ब विथ आय एन जी. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टमध्ये कोणत्याही टेन्समध्ये बदल होत नाही. मग बदल कशात होतो तर कोणताही काळ तुम्ही चेंज करा. टू बीच्या रूपात बदल होतो, टू हॅवच्या रूपात बदल होतो किंवा व्हर्बमध्ये बदल होतो. सब्जेक्ट ऑब्जेक्टमध्ये कधीही टेन्स बदलला तरी बदल होत नाही, हे लक्षात ठेवायचं. आता हे वाक्य आहे बघा इथं, आय विल हॅव बीन टीचिंग फॉर द होल डे. ही जी सर्व वाक्य आहेत ही अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस आहेत. ऑल दीज आर ॲन अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस. नाव वी विल प्रिपेअर इट निगेटिव्ह सेंटेन्सेस. आपण जेव्हा होकारार्थी वाक्य शिकतो तेव्हा त्याचबरोबर निगेटिव्ह सेंटेन्स पण शिकत असतो प्रत्येक काळातली. मग आता ह्या वाक्यांचं नकारार्थी वाक्य कसं तयार होतं तर पहिलं जे सहाय्यकारी क्रियापद आहे ह्या वाक्यातलं त्याच्यानंतर नॉट लिहिलं की आपलं वाक्य नकारार्थी होतं. म्हणजे इथं पहिलं जे सहाय्यकारी क्रियापद आहे ते कोणतं आहे तर विल आहे. तिथं आपण काय लिहायचं विल नंतर नॉट लिहायचं. वाक्य कसं तयार होईल आपलं निगेटिव्ह सेंटेन्स आय विल हॅव नॉट बीन टीचिंग फॉर द होल डे. काय झालं आपलं निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे कंप्लीट अपोजिट मिनिंग झालं. म्हणजे
आय विल नॉट हॅव बीन टीचिंग फॉर द होल डे, म्हणजे माझी पूर्ण दिवस शिकवण्याची क्रिया सुरू नसणार, म्हणजे नाही, थोडक्यात नकार आला इथं. आता पुढचं वाक्य बघा, वी विल नॉट हॅव बीन टीचिंग फॉर द होल डे. यू विल not have been teaching for the whole day. You will not have been teaching for the whole day. You will not have been teaching for the whole day. And they will not have been teaching for the whole day. सर्व वाक्यांचं आपण नकारार्थी वाक्य केलं, म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स केलं, की ज्याचं मिनिंग कम्प्लीट अपोजिट आहे. हे वाक्य तुम्ही असं पण वाचू शकता. इथं विल नॉट आहे, मग त्याचा शॉर्ट फॉर्म पण तुम्ही वाचू शकता किंवा लिहू शकता. जसं की आय वोंट हॅव बीन टीचिंग फॉर द होल डे. वी वोंट हॅव बीन टीचिंग फॉर द होल डे. यू वोंट, ही सी इट वोंट अँड दे वोंट. या पद्धतीनं पण तुम्ही वाचू शकता. शॉर्ट फॉर्म लिहून वाचू शकता आणि लिहू पण शकता. हे झाले निगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्स झाल्यानंतर आपण त्याच टेन्समधले इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स किंवा त्याला आपण काय म्हणतो वर्बल क्वेश्चन, हे पण शिकणार आहोत. वर्बल क्वेश्चन करत असताना आपण काय करतो, तर जसं नकार वापरताना आपण इथं नॉट वापरलं, तसं वर्बल क्वेश्चन करताना काय करतो, तर फक्त त्या वाक्यातलं जे पहिलं सहाय्यकारी क्रियापद आहे ते काय करतो आपण वाक्याच्या पुढे घेतो आणि आपला वर्बल क्वेश्चन तयार करतो. मग आपलं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स किंवा वर्बल क्वेश्चन कसा तयार होणार, तर पहिलं सहाय्यकारी क्रियापद वाक्य बघा, आय विल हॅव बीन. या वाक्यात तर 3 सहाय्यकारी क्रियापद आहेत, विल, हॅव आणि बीन. बीचं पास्ट पार्टिसिपल, बीन सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरले. मग इथं आहेत 3 सहाय्यकारी क्रियापद, पण आपण काय करायचं, फक्त पहिलं जे सहाय्यकारी क्रियापद आहे ते पुढे घ्यायचं आणि आपलं वर्बल क्वेश्चन तयार करायचं. मग आपलं काय करायचं, तर विल, which is the first helping verb, will. Now you write first helping verb at the beginning of the sentence and your verbal question is ready. Will I have been teaching for the whole day? Will we have been teaching for the whole day? Give question mark at last. Will you have been teaching for the whole day? Will you have been teaching for the whole day? Will he see it? Will he see it have been teaching for the whole day? And will they have been teaching for the whole day? उत्तर कशात येतं, एस किंवा नो मध्ये. काय झालं, हे सगळे आपले वर्बल क्वेश्चन तयार झाले किंवा त्याला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य असंही म्हटलं जातं. आता फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स लक्षात कसा ठेवायचा, तर महत्त्वाच्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या, की त्याचा सेंटेन्स कन्स्ट्रक्शन फॉर्म्युला. सब्जेक्ट ऑब्जेक्टमध्ये तर बदल होतच नाही आहे. मग लक्षात काय ठेवायचं, तर हॅवचं रूप विल हॅव प्लस बीन प्लस क्रियापदाला आयएनजी प्रत्यय, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. सब्जेक्ट ऑब्जेक्टमध्ये बदल होतच नाही. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण या वाक्याचं नकारार्थी वाक्य म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स केलं तेव्हा पहिल्या सहाय्यकारी क्रियापदानंतर म्हणजे विल नंतर नॉट वापरलं, आपली नकारार्थी वाक्य तयार झाली, निगेटिव्ह सेंटेन्सेस. प्रश्नार्थक वाक्य किंवा वर्बल क्वेश्चन तयार करत असताना काय केलं आपण, तर त्या वाक्यातलं पहिलं सहाय्यकारी क्रियापद विल हे वाक्याच्या सुरुवातीला लिहिलं आणि आपला वर्बल क्वेश्चन आपण तयार केलं. ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि तिन्ही काळ कसे लक्षात ठेवायचे, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, मग प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर, त्यातला कंपेअर करून बदल लक्षात ठेवायचा. प्रेझेंटमध्ये हॅव हॅज, पास्टमध्ये हॅड आणि फ्युचरमध्ये विल हॅव. मग बिन तिन्ही काळात आहे, क्रियापदाला आयएनजी प्रत्यय तिन्ही काळात आहे. अशा पद्धतीने कंपेअर करून काळ लक्षात ठेवायचे. तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.